नमस्कार. आजचा हा व्हिडिओ थोडासा स्वयंपाकघराकडे वळणारा आहे. म्हणजे स्वयंपाकघरातील घरगुती टिप्स आपण म्हणू शकतो, ज्या उपयोगी असतात, फार महत्त्वाच्या असतात. तर इथे तुम्हाला जे डबे दिसत आहेत ते खजुराचे आहेत. नक्कीच त्यातले खजूर आम्ही फस्त केलेले आहेत आणि हे जे डबे आहेत ते खजुराचे चांगल्या क्वालिटीचे असल्या कारणाने ते रियूज केले, त्याचा पुन्हा वापर केलेला आहे. तर या वापरामध्ये इथे हिरवा मसाला जो आपण म्हणतो, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची हिरवी आणि आलं, तर हे फार महत्त्वाचे कलाकार आहेत आपल्या स्वयंपाकघरातले, आपल्या पदार्थांमधले मुख्य घटक आहेत आणि अतिशय उपयुक्त असे त्यांच्याकडे गुणधर्म आहेत आणि ते रोजच्या जीवनाच्या वापरात वापरले गेलेच पाहिजे असं आहे. तर या इथे सर्वप्रथम आपण बघूया, या डब्यामध्ये मिरची बाई आहेत आमच्या हिरव्यागार ताज्या तवाण्या, जशाच तशा जवळजवळ 6 ते 7 दिवस झालेले आहेत, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त. या मिरच्या अजूनही तुम्हाला हिरव्यागार दिसत आहेत बघा, टवटवीत. याचं कारण असं आहे की हे जे कापड वापरलं आहे या डब्यामध्ये, त्यामुळे त्याचं जे मॉइश्चर आहे, जे बाष्प पकडतं फ्रीजमध्ये देखील, आणि खास करून धुवून ठेवलेल्या आपल्या पदार्थांना जास्त जरा एक मऊपणा लगेच येतो. खूपदा विजेचा पण वापर कमी जास्त होत असतो, वीज जात असते. तर आम्ही ज्या भागात राहतो तर तिथे विजेचा खूपच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे वस्तू खराब होण्याची शक्यताही जास्त असते फ्रीजमधली. तर इथे बघितलं तुम्ही की मिरची ताजी तवाणी जशाच तशी आहे. याचं कारण सांगितलं की त्यामध्ये वापरले गेलेलं कापड आणि डब्यामध्ये असं पॅकबंद आपण ठेवलेले आहे. दुसरा डबा आहे आपला, त्यामध्ये सगळ्यात माझा महत्त्वाचा जो कलाकार असतो माझ्या पदार्थांमधला, तो म्हणजे कढीपत्ता. तर या इथे सगळ्या ज्या हे जिन्नस आहे ते स्वच्छ धुवून कोरडे करून ठेवलेले आहेत. तुम्ही कढीपत्ता बघताय, मी ते कढीपत्ता जशाचा तसा ठेवलेला आहे, धुवून स्वच्छ. त्याची पानं वेगळी केली नाहीये. खूपदा असं होतं की कढीपत्ताची पानं वेगळी केली किंवा कढीपत्ता धुवून ठेवला तर तो काळा पडतो. तर या इथे तो काळा पडलेला नाहीये. ह्याला सुद्धा तितकेच दिवस झाले, हे एकाच बॅच मधले सगळे एकत्रच आले होते. तर हे बघा, कढीपत्ता जशाच तसा दिसतो आहे, तोही डब्यामध्ये असाच कापडामध्ये गुंडाळलेला छानपैकी मऊशार त्यांना ठेवलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचे, फार नाजूक आणि तितकीच जरा खाष्ट पण, कारण ती लगेच खराब होते. त्याचा वापर अगदी नाजूक पद्धतीनेच होतो. कोथिंबीर महत्वाची, सगळ्यांनाच आवडते, काहींना नाही आवडत. तर अशी ही कोथिंबीर बाई बघा कशी विराजमान झाली आहे कापडामध्ये. छानपैकी कोरडं असं राहतं हे वातावरणातलं, बाष्प पकडतं, त्यामुळे ही सुद्धा खूपदा कोथिंबीर टिकत नाही. आणि त्यामध्ये जर ती धुवून ठेवली असेल तर ती फ्रीजमध्ये देखील लवकर कुजण्याचं प्रमाण जास्त असतं. तर ती लवकर कुजते, असं खूप जणांच्या तक्रारी असतात. तर ही जवळजवळ 6 ते 7 दिवस होऊन गेलेले आहेत या कोथिंबीरीला सुद्धा, पण जशाच तशी हिरवीगार. आणि ही धुवून ठेवलेली आहे बरं का, पुन्हा एकदा सांगते, धुवून सुद्धा ही बघा. पुन्हा तेच कारण आहे, हा जो कापड आहे यातलं महत्त्वाचं डब्यांमधलं वापरलेलं, ते या गोष्टींना ताजं ठेवायला खूप मदत करत आहे. आणि हे डबे आपल्याला क्वांटिटी वाईज छान, जास्त ठेवणीतला प्रकार करायचा नाही आहे. शक्यतो वापरा गोष्टी आणि छानपैकी खाऊन आरोग्य आपल्याला स्वस्त तंदुरुस्त राहायचं आहे, नाही का. कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया. आणि ही एक लहानशी टिप बॅम्बिनी वर्ल्डकडून.